हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर आज 13 ऑक्टोबर आहे. 7:15 झाले असतील आणि आम्ही लागलोय आता किल्ला बनवायला ॲज ऑलवेज दरवर्षी सारखा. तर इथं यश इथं झाडू मारतोय. ते श्रेयस फोनवर. कुंदन म्हात्रे इथे आहेत. कुंदन म्हात्रे हाय करा. तर आता काम चालू केलेलं आहे. तुम्हाला समजेलच कोणता किल्ला बनवतोय कोणता नाही. ते जरा आम्ही लपून ठेवलेलं आहे. ते जेव्हा बनलं तेव्हाच सांगू. आता पहिले आम्ही काहीच सांगणार नाही तुम्हाला. तर मग भेटू पुढं. आता साफसफाई करायला घेतली आहे इथं आणि साफसफाई केल्यानंतर पुढची प्रोसेस चालू करायची. अजून पोरं येत आहेत. दरवर्षी सारखी येतातच येते अजून. तर बघू, भेटू, चला. तर मग आता वाजलेले आहेत 11:15 वाजले असतील आणि आता सगळी पोरं जमलेली आहेत. सगळी पण नाही, 3-4 पोरं जमलेली आहेत आणि आम्ही चाललोय आता दगडी घ्यायला पिकअपमध्ये. इथं पिकअप लावलेलं आहे. या पिकअपमध्ये चाललोय दगडी घ्यायला. तर चला मग भेटू पुढं सफरमध्ये आपल्या दगडी घ्यायच्या. चलो. नाही इथं यश गाडी चालवत आहे. याच्यात नसेल कारण पिकअपमध्ये जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे. इथं मयूर आलेला आहे. चला किल्ला बनवायला. आबाई आलेला आहे ना, अंशुमन आलेला आहे. ही बिचारी दोघं पोरं दरवर्षी येतात. पण तिसरा पोरगा येतोय. चला मग आता चढूया. इथं मी पण चढतोय इथं आतमागात आणि जाऊ. अंशुमॅन कसं वाटतंय मग तुला इथं बसून? अबाय एकदम खतरनाक किल्ला. मला पण फुल भारीच वाटतंय. नाही इथं बघा ना भाई, हे बघा इथं आम्ही दगडी घ्यायला आलेलो आहे. इथं बिल्डिंगचं काम चालू आहे जरा. म्हणजे तिकडं आम्ही हे घ्यायला आलेलो दगडी. तिथं रॅबिट आहे पडलेला एवढा. इथं फ्लॅश मार मयूर हे बाग. इथं रॅबिट पडलेला आहे. तर सगळ्या दगडी तिकडे घेऊन जाऊ. ये बाई इथं यश. आणि तिथे अजून एक मेंबर आहे अभि. येतोय तो. आणि अभि आलाय. ए इथे लाईटमॅन इथे. ना मग आता या दोघाही. अभि कुठे गेला? तेव्हा अभि इथं बघ. तर यश आहे आणि मी आणि आबाई गेलाय जरा एक कामासाठी. एवढं आम्ही दगड्या बिगड्या इथं इकडनं उचलल्यात. कमी झाल्या तर वापस घ्यायला यायचा विचार आहे. आणि आता प्रेम गोदांबे आलेला आहे. विशेष आलेला आहे इथं या अशा प्रकारे. नाही हे बघा दोघं. हे बघा तिघ जण पण आमच्यातच ऍड होत आहेत. चलो. आणि आता रॅबिट घ्यायला चालू करायचंय. चला कम ऑन. घ्या चला. मला तर घे. मी परमिशन म्हणून एवढं कोणी घेऊन चालू. आतमध्ये दगडी बघितली समीना पडली पाहिजे. बघा बाबा एवढी पूर्ण अख्खी पिकअप भरून आम्ही रॅबिट उचललेला इथला. तर माझ्यासोबत प्रेम आहे कर. तर चलो माती घ्यायला जाऊ. गाडी दाखव. गाडी आता पूर्ण खाली गेलेली आहे. फक्त विटा काढायच्या. ते विटा काढल्यावरती माती घ्यायला जायचंय. तर आम्ही सगळी पोरं एवढी मेहनत करतायत. तो कॅमेरामॅन प्रेम पण खूप मेहनत करतोय. अबे तू उतर खाली. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही त्याला खूप प्रेम दिलेलं आहे. तर त्याचे मी तुमच्याकडनं खूप आभार मानतो आणि धन्यवाद. आणि असंच आम्हाला बघत राहा. आणि किल्ला तर तुम्ही बघतीलच. किल्ल्याचं नाव अजून लपलेलं आहे जरा. तुम्हाला समजेल बनवल्यावरती. आता काहीच नाही सांगणार. सरप्राईज आहे जरा. चला. आणि आता आम्ही आलोय माती घ्यायला गार्डन मध्ये. हे बघा
तर मग आता माती बिती घेऊन सगळी झालेली आहे आमची. तर हे बघा सगळे आम्ही निघलेले घरी जायला. आणि माती बघा जरा किती घेतलेली आम्ही येड्यासारखी. अख्खा पिकअप एवढा भरून माती घेतलेली आहे. आणि आता सगळे थकलेले आहेत तर तशी जायचंय आम्हाला वापस. तर चलो जाऊ आपण. आणि आता इथं पोचलो आम्ही पिकअप घेऊन वगैरे. सगळे इथं जमलेले आहेत, बाता चाललेले आहेत. आणि इथं आबी. तर चला आजचा दिवस बस का आजचा दिवस आपण संपूया. भेटूया आता उद्या दुपारी किंवा रात्री. चला मग बाय. तर मग आज डे 2 ची सुरुवात झालेली आहे आणि वाजलेले आहेत 5:15 झालेले आहेत. आणि आम्ही इथं प्रिंट काढायला आलो आहे फोर्ट मॅपची. इथं आबी आहे, प्रेम आहे, मी आहे, इथं यश आहे. नाही इथं आमची प्रिंट निघते. आणि मग आता आम्ही पोचलेलो आहे इथं आपल्या किल्ल्याच्या स्पॉटवरती. इथं आता अंशुमन आलेला आहे, मयूर इथं कामं करतोय, यश पण जरा घरात गेला आहे सामान आणायला. आणि अभि आणि प्रेम कुठंतरी गेलेले आहेत, काय त्यांचं काम आहे ते करून ते 5 ते 10 मिनिटात पोचतात. तर तोपर्यंत ह्या गुन्ह्या आहेत ना जरा रॅबिट हे जरा आम्ही उचलून इकडं ठेवायचं आहे. आणि मग इथं आखून घ्यायचं आहे. या इथं आपला फोर्ट नाही राहू दे, फोर्ट मॅप तर नंतर दिसतं ते. हे काय बोलतात गुप्त आहे जरा, कारण ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी. एक म्हणजे कोणता किल्ला आहे कोणता नाही त्यातलं तुम्हाला समजेल नंतर. तर मग चला असंच बघत राहा आम्हाला. भेटू पुढं, अजून भरपूर काय काय बाकी. आणि आता साफसफाई करून झालेली आहे. तर गौरव आणि चिन्ह ॲड झालेलं आहे. तर आता आखायचं आहे. तर मग बघा मी आखतोय कसा. या तर मग आईज आता हे बघा पीठ बीट मारलेलं आहे. आणि इथे चैत्य आलेलं आहे आता आम्हाला जरा मदत करायला. पण काहीच मदत करत नाही. ठीक आहे जाऊ दे, करल. हे बघा इथलं साफसफाई यांनीच केली आहे जरा आजूबाजूची. आणि मग आता भेटू आपण जरा वेळात. सगळी पोरं बिरं आल्यावर सगळी पोरं घरी गेलेले आहेत नाश्ता करायला. आम्ही पण मेंटल कधीपासून घरीच गेलेला, येतच नाहीये, काही समजतच नाहीये मला काय वाटते कसं नाही. चला मग आम्ही पण जातो घरी. जरा वेळाने भेटू आपण लवकर. चला मग बाय ना. अशाच प्रकारे मग आता आम्ही वापस जमलेलो आहे. आणि इथं गोण्या टाकायला घेतलेल्या आहेत. आम्ही आलेलं आहे आता. मयूर, अंशुमन, यश सगळे आम्ही वापस 4-5 जण जमलेलो आहे. आणि गोण्या टाकायला घेतलेल्या आहेत, गोण्या लावायला घेतलेल्या आहेत. तर चला आता गोण्या लावून घेऊ, मग भेटतं तुम्हाला. आता थोडासा एक लफडा झालेला आहे, गोण्या जरा कमी पडलेल्या आहेत. तर मग आता आमचा विचार चालू आहे की वापस हे घ्यायला. आणि पिकअप आता हे रिव्हर्स घेतोय. तिकडं बॅनरवरती माती टाकणार आहे. ती माती उतरवायची आहे. आणि मग रात्री वापस कालसारख्या अशा हे रॅबिटच्या गोण्या घ्यायला जायचं आहे तिथं जिथं काल गेलो होतो तिथं. तर मग चला पहिले आता माती उतरवून घेऊ आपण. आणि आता माती खाली झाली आहे बऱ्यापैकी, अजून करायची आहे. वेळच थकलेला आहे, मी पण थकलो आहे. मयूर आता काढतोय माती. तर चला माती काढल्यावरती भेटतं तुम्हाला. बाय कर रे पण. बाय. तू पण कर बाय. आणि आता माती काढून झालेली आहे. हे दोघं कामं करतायत. इथं मोन्या. आणि आता रात्री जायचं वापस त्या गोण्या घ्यायला तशावाल्या. तर भेटू रात्री. चला अशाच प्रकारे आता आम्ही चाललोय पिकअपमध्ये बसलोय दोघं जण. आणि चाललोय CNG भरायला. तर मागं सगळी छोटी पोरं आहेत, 2-3 छोटी पोरं आहेत. चाललं CNG भरायला. CNG भरून लगेच रॅपिड घ्यायला जायचं आहे. चला आमच्या सोबत मग भेटू CNG पंपवर. आणि मग काल सारखा आम्ही पोचलेलो आहे रॅपिड घ्यायला. इथं गाडी चालवतोय. सोबतीला मागे काय झालेला आहे. आम्ही चाललेलो आहे. आता अभि येतोय. राहू दे. अरे नाही मच्छर येतात. तर गोणी खाली करायला घेतलेल्या आहेत. अर्ध्या झालेल्या आहेत, अर्ध्या लावून पण घेतलेल्या आहेत. अजून काम आमचं चालू आहे पटापट. दगडी बिगडी घ्यायला जायचे, गोणी घ्यायला चाललेले आहेत, म्हणजे पोत्या घ्यायला चाललेल्या आहेत वरती टाकायला.
तर काय नाही, आता दगडी बिगडी काढायला आलेलो आहे आम्ही घ्यायला इथून. इथं नियाल भाऊ आहे, देवानंद आहे, पम्या आहे आणि एवढ्या दगड्या काढलेल्या. आता इथं पोती बिटी टाकायला घेतलेले आहेत. आता भाई लोकांना बघा कसं वाटतंय कसं नाही. जरा जरा तर आम्हाला फील येतोय, पण अजून जरा इथं अजून वाढवायचं आहे आणि मग त्याच्यावरती माती लावून आजचा डे पण आम्ही फिनिश करणार आहेत. आता अभि, मयूर, यश आणि मीच आहे फक्त. चला काम चालूच ठेवूया, थांबायचं नाही. तर भाई लोक 4:45 वाजलेले आहेत आणि आता बघा जरा कसा वाटतोय किल्ला. आता जरासा अभि मारतोच आहे. इकडनं पूर्ण झालेला आहे. या साईडनं बघा, थांबा तुम्हाला लांबून दाखवतो पूर्ण. या साईडून एकदम भारी झालेला आहे. तर आता जरा अजून तिकडं जरासा बाकी आहे, तेवढं करायचं आहे. मग आजचा दिवस आपण संपवूया. आणि कसं वाटतंय बघा फुल. आणि आता साफसफाई जरा इथली केली आणि आता आम्ही निघतोय मग घरी. हे बघा अभि, मयूर, हे बघ फुल माखलेलो आहे आम्ही. यश. तर चला भेटू आपण उद्या डे 3 मध्ये. चला, तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही ती गणपतींना माती लागते नाही का, ती वाली माती आणलेली आहे एवढी भरून. आणि मग ते क्ले वगैरेचं काम, म्हणजे ज्या गेट बीट आहे, अजून महाराजांचं घर वगैरे हे सगळं बनवायला घ्यायचं आहे आणि मग चालू करायचं आहे अजून काम. आज पण संध्याकाळीच काम चालू झालेलं आहे कालसारखा. काय नाही, होईल सगळं आज रात्री. चला, किल्ल्याजवळ लावायला आम्ही गार्डनमधून हॉलिजन काढायला घेतलेलं आहे. म्हणजे आमचंच हॉलिजन आहे, फक्त काढायला आलो आहे. ते इथं लावला होता. रैव आमचा गार्डन. चला भेटू आपण किल्ल्याजवळच. काम चालू झालेलं आहे. वरती लेवल करायची आहे आम्हाला आणि जी पोरं नाही आहे त्यांना जराशी लाज वाटू दे. तर तुम्ही जरा मदत करायला या पोरांनो, असं मला वाटतंय. कारण आम्ही खूप मेहनत करतोय आणि तुम्ही इथं फिरतायत फक्त. तर आता आम्ही काय नाही, त्यांचं जाऊ दे. आता आम्ही वरची लेवल करून घेतो. चला बघा मग. आता जरा अशी लेवल तर म्हणजे केली, म्हणजे लेवल वाटत तर नसेल पण तरी केली आहे आम्ही जरा. आता भूक लागली आहे म्हणून चाललो आहे. तर आपण भेटू रात्री. आता तोंड धुतलेला आहे जरा, सगळे पोरं जमलेली आहेत. आता काय फायदा, आता जेवायला चाललेलं आहे. जेवून वापस इथंच कामाला लागायचं आहे. चला भेटू जेवल्यानंतर. तर आता वापस सगळी पोरं जमलेली आहेत. तर श्रेयसने वाईट झालेला आहे आणि अभि इथं त्या मातीचं बनवतोय. काय बनवतोय अभि? नगारखाना बनवतोय. आणि इथं जरा अजून वाढवायला घेतलेलं आहे कारण तो जरा कमी आहे भाग. तर मग आता वाढवू. चला मग बघा आम्हाला वापस करताना. आणि आता विशाल साडे जॉईन झालेले आहेत आम्हाला. विशाल हाय करा सर. आणि आता इथं काय बोलतात यशाला? तटबंदी करायला घेतली अभिने. अभि आलाय वापस, कुठंतरी गेला होता तो कामासाठी. आणि सगळे आता आम्ही चालू झालेले. मी पण आता माझे हात जरा चांगले दिसत आहेत, पण मी पण मागणार आहे आता जरा. तर मयूर बिचारा खूप काम करतोय एकटाच, हे माती बिती काढतोय. चला मग, मजा तर येते बाबा. 3:15 झालेले आहेत आज पण रात्रभर. चला बघू, आता झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. तर मग भाई लोकांनो, आता आमची तटबांधणी पण बनून झालेली आहे आणि 4:30 वाजलेले. आता नाश्ता करायला जायचा विचार आहे आमचा. तर आता आम्ही जरा 3 जणच उरलेलो आहे. मयूर आहे, यश आहे आणि मी आहे. तर इन प्रोसेस आहे आमचा किल्ला. तर तुम्हाला काय वाटतोय कोणता किल्ला आहे, जरा तुम्ही काय बोलतात त्याला अनुमान लावा आणि सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये.
आता इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर पूर्ण बघा, अजून पुढं खूप मजा आहे. चला भेटूया असंच उद्या. डे 3 होता ना, डे 4 मध्ये आय थिंक, किंवा डे 3 मध्ये. चला मग बाय, लव यू, गुड नाईट. तुमच्यासाठी गुड मॉर्निंग, आमच्यासाठी गुड नाईट. बाय. भाई हे बघा काय होतंय आमच्या ब्लॉगमध्ये. पाऊस पडतोय, अख्ख्या किल्ल्याची मेहनत आता असं वाटतं वाया जाणार. पण त्याच्यावरती आम्ही ताडपत्री टाकली आमच्या रियाताईने. तर बघू आता काय, अख्खा आमचा मन सोडून गेलाय आता. पावसाने वाट लावली यार. शे, हे बघा विजा बिजा चमकताय. खूप वाईट वाटतंय मला, पण आता काय करू शकतो. तर मग आता आज फुल गँग आलेली आहे. प्रेम आलेले आज किती दिवसानंतर. एवढे दिवस स्टोरीज देत होता. आणि गौरव पण आलेला आज, त्या स्वप्नीतला पण इथंच आहे. आणि हे बघा आजची तटबंदी बघा कशी खतरनाक क्लास वाटते. भारी का नाही. आणि अजून भरपूर काय काय बाकी आहे. ती बाकीची तटबंदी खराब झाली पावसामुळं. आणि असं आमचं काम चालू आहे, जरा फास्ट चालू आहे आता आमचं काम. अभिनी खूप मनावरती घेतलेलं आहे. फुल फास्ट तुटून पण गेला कुत्र्यांनी अख्खा. फुल फास्ट. या प्रेमची काय ना काहीतरी बडबड चालूच आहे. मी तर ब्लॉग बनवतो तरी लक्ष नका देऊ, त्याकडे माझ्याकडे लक्ष द्या. चला मग दाखवतो तुम्हाला काय ते. तर मग भाईला आता तट बांधणी बनवून झालेली आहे सगळी. फक्त इकडं जराशी तोडली आहे आम्ही, तिकडं तलाव बनवायचं म्हणून. आणि विशाल आलेले आज कामं करायला. भाई तो बुरुज बनवतोय. आणि प्रेम इथं रील्स बघत होता. आणि काम चालूच आहे आमचं. आता अब्बाई पण ऍड झालेला आहे नवीन. इकडं बघा, इकडं हे सगळं मी केलेलं आहे. हे इथलं अजून ते तिथलं पण. चला मग असं बघत राहा. अजून भरपूर काय काय. उद्याचा एक आणि परवाचा अजून एक दिवस लागणार आहे किल्ला बनवायला. तर मग भेटू आपण उद्याच भेटू, किंवा आता रात्री एकदा लास्ट बाय बोलू आणि भेटू मग नंतर. चला. तर मग गाईज आता आम्ही एक लाकूड वाढवायचं आहे जरासा किल्ला, एक दरवाजा वाढवायचा आहे म्हणून. तर मग हे लाकूड घ्यायला आलेलं आहे. मी एकटाच आलेलं आहे माझ्यासोबत अंशुमन. आणि आता मी घेऊन चाललेलं. तर मग आता नाश्ता टाइम झालेला आहे. स्पॉन्सर रोनित भालेराव. आणि बघा आमचा किल्ला कसा वाटतंय. तर मग आज आमचा दिवस चालू झालेला आहे. इथे श्रेयस आलेला आहे खूप दिवसानंतर. आणि बाकी मयूर आता फुटबॉल आपला डॉजबॉल खेळून आलेला आहे. आणि मी या पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा कशा वाटतायत. आणि हे श्रेयस आतमधले खड्डे बुजवतोय, म्हणजे तडा पडलेले आहेत त्या बुजवतोय. आणि यश पण तसंच आमचं काम चालू आहे. सगळी छोटी पोरं आहेत. ए ईशान हाय कर. इथे सगळी छोटी पोरं आहेत, फटाके फुटतायत. आणि आता आम्ही काम चालू केलेले आज लवकरच. तर चला भेटू पुढं, काय चाललंय काय नाही तुम्हाला दाखवतो लगेच. चलो. तर मग आता सगळं जरा अर्धवट काम झालेलं आहे. फक्त एवढ्या कोपऱ्यातला बाकी आहे. हे बघा यो. आणि इथं जरा पायऱ्या बनवायच्या, तिथं ओढला आहे सगळा. आणि आता आम्ही 4 जणच उरलेलो आहे. इथं यश झोपलेला आहे, अंशुमान
सुजलची बॉडी डेंजर आहे, तुम्ही त्याला नाद नका करू. आणि आता आम्ही जरा नाश्ता करायला बाहेर चाललेलो आहे. नाश्ता करून वापस कामाला लागायचं आहे. तर मग भेटू आपण नाश्ता केल्यावर. चला. आणि मग आता नाश्ता करून आलेलो आहे. ते श्रेयस भेटलेला आम्हाला. श्रेयस आला आहे मदत करायला. आणि यश आणि सुजलनी हे बांबू ठोकून घेतलेले आहेत कपडा लावायला, कवर करायला. इथं अजून खोदकाम चालूच आहे यशचा. मुद्दाम व्हिडिओ चालू झाली म्हणलं की कुदल बिदल उचलते मुद्दाम. आणि उद्या फक्त आमचं आता क्राफ्टचं काम बाकी आहे. क्राफ्टचं काम झाल्यावरती आमचा किल्ला ऑल डन होईल. आणि मग त्यानंतर तुम्हाला पूर्ण आम्ही आमचा किल्ला दाखवू, माहिती देऊ आणि मग ब्लॉग एंड करू. तर मग भेटू आपण उद्याच भेटू डायरेक्ट. आता सगळे तर घरी जाणार आहेत हे सगळं करून. भेटू उद्या. चला बाय, गुड नाईट. तर मग बाय लोकांना, हे बघा आता आम्ही क्राफ्ट करतोय. आणि यो इथं बाजारपेठ आहे. यशनी आणि सुजलनी मिळून बनवलेलं आहे. आणि मीनी येऊन मंदिर बनवलेलं आहे. बघा कसं वाटतंय. त्याला कलर वगैरे करायचं आहे. आणि मग उद्या किंवा परवा वाटतं किल्ल्यावरती ठेवायचं आहे. आणि पूर्ण किल्ला तेव्हाच तयार होईल. प्रोबॅबली उद्याच आम्ही ट्राय करायचं. आणि उद्याच झालं पाहिजे. आणि लगेच मग परवा तुम्हाला ब्लॉग तर दिसेल, झालं तुम्हाला समजेल. मग भेटू आपण. करतोय अजून आम्ही. तेव्हा सुजल इथं स्ट्रिप्स कापतोय. अजून अशी मंदिरं बनवायची आहेत, अशी बाजारपेठा बनवायच्या आहेत. मग ते झाल्यानंतर मग बघू काय नाश्ता बिष्टा, मग घरी. चला. तर काहीच बंदूक बनवलेली सुजलनी. आणि ही बंदूकची गोली एवढी मोठी. आणि ही शिल्ड, याच्याकडे शिल्ड आहे. आणि ही शिल्ड अशी आहे का तुम्ही आंघोळीला पार्ट पण म्हणून यूज करू शकता. M24 दोन डोंगराच्या पार जाते बाई. ही बंदुकीची गोली फक्त माझ्या हाताने लोड होते, बाकी कोणाच्या हाताने नाही. तर मी लोड करतो ती कोडिंग लागते ते कोडिंग. अशी आहे लोड झाले. गुफा दोन तीन गोली थोडी हेवी गोली गुफ झाली. एक दोन तीन. आता मरल. आता बीएसचा करायचा एंड. एक दोन शील्ड ब्रो, शील्ड. आणि हा आंघोळीचा पार्ट आहे ब्रो, तुम्ही मरणारच नाही. एक दोन आणि आम्ही जिंकलो इथे. आम्ही दोघं जिंकलोय. आमची गन पण जिंकली. तर मग आता किल्ल्याचा आमचा पूर्ण काम झालेलं आहे. आणि इकडे सगळी पोरं आहेत. इथं यश आहे. आणि हे बघा आमचा पूर्ण किल्ला झालेला आहे. आणि आमच्या किल्ल्याचं नाव आहे रायगड. तर मी जराशी तुम्हाला रायगडाबद्दल जराशी माहिती देतो. आणि मग आपण हा ब्लॉग संपूया आणि भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. तर चला माहिती ऐकून घ्या रायगडाबद्दल आणि मग आपण ब्लॉग संपू. चला. सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय. आता हा किल्ला तुम्ही जो बघताय तो रायगड आहे. हा रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांगात स्थानित आहे. या किल्ल्याचा मराठी साम्राज्यात खूप वेगळीच ओळख आहे. आणि शिवाजी महाराजांनी याचे स्थान आणि महत्त्व पाहून या गडाला राजधानी बनवली होती. तर शिवरायांचा राज्याभिषेक सुद्धा रायगडावरतीच झालेला आहे. हा मराठा समाजातील खूप मोठा प्रसंग होता. रायगडाचे प्राचीन नाव म्हणजे रायरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला होता. आणि मे महिन्यापर्यंत रायगड आपल्या ताब्यात घेतले होते. तर मग या रायगडाबद्दल मी तुम्हाला जरा स्थान सांगतो का कुठले स्थान कुठे आहेत. तर हा रायगडावरचं भवानी मंदिर आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. हिचं जरा फिनिशिंग बाकी आहे, काय नाही ठीक आहे. त्या मागचं जगदीश्वर मंदिर. हा बाजारपेठ, ही धर्मशाळा आणि हा इथला दारू कोठार आणि हा टकमकटोक. इथं गंगासागर बनवलेला आहे. हिला जरा या विहिरीला आतमध्ये खोदून टाकायचे आणि
हा मेना दरवाजा, म्हणजे इथं दरवाजा ठेवायचा तिथं जरा ठेवलेला आहे तो आम्ही बाजूला. आणि इथं एक हिरकानी बुरुज आहे, हा खूप लधा बुरुज. आणि इकडनं मागून इथं नाणे दरवाजा बनवलेला आहे. आणि इकडनं तसा तसा तो इथं आहे महादरवाजा. आणि असंच एवढं सगळं बनवलेलं आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा जय सो, राजा शिव छत्रपती महाराजांचा जय सो. तर मग तुम्हाला आमचा हे व्लॉग संपवते म्हणजे मी. तर हे व्लॉग कसा वाटला असेल कसा नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय, लव यू, जय शिवराय, जय भीम.